गाड मला वाटतं स्टॉप होणार डायरेक्ट. त्या साईडला जास्त पाऊस फुटला आता. मजा आले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही चालले बैलगाडा घाटात. सोबत ते दादा आहे आणि नेमकं मी गोट्याच्या घरापाशी आलोय. इकडे गोट्याचं घर आहे, त्याची वाट बघतो आम्ही. येतोय तो खाली. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आता वाजलेलं आहे साधारण 12:30 आणि आता पेट्रोल टाकायचं आपल्याला. पेट्रोल पंप बघतो. आता निघून आलेलो आहे आम्ही. सार्थक भाऊला घरातून आम्ही पिकअप केलाय. सार्थक भाऊ पार मेकअप बिकअप सगळं करून येत होता. आम्ही 15 मिनिटांनी आम्हाला उकडावला गाडी. जनता माफ नहीं करेगी. आणि आम्ही तिघाचे आज. तर ते मी आणि सार्थक दादा. जाळीतून दिसना मला काय वाटलं. 2800चा बसा पाहिजे. 2800चा माहिती नाही. 2800 रुपयाचं बसला बरोबर. आम्हाला जायचे राजगुरुनगर मध्ये 2 देया गावी. आता हे मॅप मध्ये शोधायचं काम चालू आहे. 2 दे गाव कुठं आहे. सार्थक भाऊ रुमाल बिमाल घेऊन सज्ज आहे. बरोबर 2800 रुपयाच्या डिझेल बसलं. 2 कांटे तरी पण शिल्लक होते. आता इथं चहा प्यायला हॉटेल मध्ये थांबलो. गाडी लावली इथं पार्किंगला. अजून आमचा बैल पण नाही निघाला, भरला पण नाही अजून. बैल भरत्यात ते गाडी साधारण त्यांना इथं बांब फाट्यावर पण यायला अर्धा तास लागेल. त्यासनी वरत घेतलेलं आहे. जोपर्यंत आता बारी होत नाही तोपर्यंत ते चप्पल नाही घालणार. फक्त चहा घेतला आम्ही. चहा घेतला आपला इमली दरवेळेची इमलीचं पॅकेट घेतलं. इथं दरवेळेस थांबतो. इकडे जायचं असेल ना तर याच हॉटेलवर थांबतो चहा नाश्ता करायला. मजा आले. गाडीवर गाडी का नाही. आम्ही असे डबल सीट आलतो रे. शिरूर घंटेची गाडी गाडी एवढा संघर्षमय प्रवास गेली. बंटेची गाडी पण पडली. आणली बैलांसंग टेम्पो. पोहोचलो आम्ही आता घाटात. घाटाची थोडा अलीकडे आहे. घाट या साईडला दिसतोय. ज्या साईडला घाट आहे इथं गाडी जावं जागा. बऱ्याच लोकांनी गाड्या लावल्यात. इथं आम्ही गाडी पार्क केली. अजून आमचा बैल आहे ना आंबेठांमध्ये चाकणमध्ये. अजून त्याला पण यायला एकदम 20-30 मिनिटं लागतील साधारण. आपला ड्रोन घेऊन जाऊ कुठतरी झाड बघू. निवांत झाडाखाली बसू. मग गाडी ड्रोन माहिती का क्या बोला तूने. गाडी ड्रोन मध्ये पाजी बदल लिया साला. तर ड्रोन गाडी ठेवतो आता. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. भारी हो ना. बैलांना डाबाग आहे. आता आम्ही चाललोय घाटात. जेवढा घाट आहे साईडला लोकांनी बैल बांधलं तिथं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि अलीकडच्या शेडो कमीत कमी सेकंदामध्ये गडा गेला आणि घाटाचा राजा मानकरी. घाट एवढा मोठा नाहीये. घाटलं बारीक आहे पण एवढा टपरेपरा नाही याला घाटाला. एकदम ओके घाट आहे. बारी होण्यासारखं आहे डायरेक्ट. फक्त ऊन लागतं वाईट राव. आम्ही ते थांबलो होतो घाटापाशी. सावली आलो बघ राव. असं दाबलं की हवा. ते बारी पर माय परत खेळले रे.
काय नाही आमचा प्रोफेशन. त्यांनी घाम वाळायला पण चांगला एक दिवस जाईल. बैल आपला टेम्पो पण आला आता. बैल आले पोरं घेऊन त्यांच्याकडे जाऊ. आर्यन आलाय. अरे त्याचा बारका भाऊ राजी कुठे आहे? बैल कुठे आपला? कसा निवांत. आर्यन तू कस का आला एकटा? टेम्पोत आला का? बरोबर कोण होत? अरे करते इथं बसलेत आणि बैल इथं आमचा. वडापाव खायला आलोय आम्ही दोघं. पाहू ना तुम्हाला वडापाव खायचा का? वडेले कवळे. कवळे आपला किती नंबर आहे? टोकन नंबर आपला सकाळी 8 होता पण आपण लेट आलोय. टावेल अख्खा रुमाल वाला केला मी. शर्ट वेळ अख्खा वाला आलाय. पण ओली झाली अख्खी. ऊनसला लावत होतो मागाशी. आता तरी नीट झाली जरा. वडापाव खाऊन बरं बाऱ्या बघा जरा. ऊन बासकी घात. गरम द्या गरम. आता पहिलं पैसे कोणच नाही. मी एकटाच इथं गाडा खाली असं आराम करतोय. बाकी सगळ्या गेल्यात गाडा लावायला. आता जास्त गरम होतोय. झाडा खाली जरा गार वाटते. झाडा खाली ना सगळ्यांनी अशी बैल बांधले तो का. आणि पण इथंच बांधलाय बैल. आता गाडा रॅकला लागलेला आहे. अजून आता वाजले साधारण एक 4 तासाभर आपला गाडा पडून. आता चांगलं झोपलो होतं. अचानक जोरात पाऊस यायला लागलाय. या साईडला जास्त फुटलेलं आभाळ. तिकडं नाही पण इकडले फुटले. आता गाडं मला वाटतं स्टॉप होणार डायरेक्ट. त्या साईडला जास्त पाऊस फुटला आता. जोरात पाऊस यायला लागला आता. आता मला वाटत घाट परत भरल. घाट वाला होईल. वाला झाल्यानंतर आहे ना घसरतीन बैल सगळी. त्याच्यामुळे बंद करतील आता घाट. हा लोक पण डायरेक्ट उकडे जाऊन बसतात आता. या साईडने जास्त फुटलेलं आहे. 2 hours later. पाऊस उतरला आता. आबळ पण गेलं सगळं. थोडा नॉर्मल आहे. चालू आम्ही बैलगाडा घाटात चाललो. लाईक 7 गाडा आपल्या पुढे फक्त. जास्त नाहीये. जास्त जमीन तापली होती ना त्याच्यामुळे चिखल नाही आला. जास्त पाऊस पडला असता ना अदरवाईज चिखल आला असता. मग इथं एवढा नाही चिखल झाला कुठंच. लोक पळावतात अजून बैल. आपण डायरेक्ट घाटात जाऊ. चेअरमन सन्माननीय श्री सुनील शेठ घनवट आपण तेरा गाडा पुढे गोटे भाऊ गाडा घ्या पुढे. या ठिकाणी घाटाचा राजा करता दोन्ही नगरीचे सुपुत्र उद्योजक बैलगाड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवनदादा भुजबळ आपण या ठिकाणी उपस्थित आलात. यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत करून
पैलवान जयसिंग भाऊ चितळे यांना विनंती करतो त्या प्रमाणामध्ये फायनलसाठी होईल या बारीसाठी आमचा टेम्पो अडकला इथं. पाऊस पडला होता नेमका, चिखल घालता आता पोरं काढता येते टेम्पो. आणि आता चाललो घरी. आमची बारी झाली पडून, बसली नाही बारी. काय प्रॉब्लेम झालाय का लय गुतला वाटतं टायरा. ढकल ढकल. अंकित दगड घे नाही मोठा चांगला. उचला उचला. अरे खाली टाक खाली टाक खाली टाक. कर चालू कर. दगड टोला काय निघाला 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 निघाला. तू काय उचललं तू काय उचललं. निघले 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 निघले. सावकाजा सावकाजा. अरे तेसला नाही. चला मागून मार मागून मार थोडं. ओके घरी. बरोबर वाकीत पोहोचलोय. या साईडला आता वाकी म्हणजे फुल पाऊस चालू आहे जोरात. आमच्याकडे फोन केला तर घरी पण पाऊस नाही आला अजून. सगळं आला. चहा प्यायचा कोण चहा. हा चांगला हॉटेल बघू. चहा मग काय प्यायचो. मी माझ्या हॉटेल इथं चहा प्यायला. इथंच गाडी पार्क केली. आज जाऊ चहा घेऊ बाबा. पहिला पाऊस पण जोरात येतोय. आता आता कमी झाला पाऊस. मागाशी जास्त आलता.